श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रजाप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन, मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती, अग्नी पुढे द्या घना. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्ययुक्तपती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मा कुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू काहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगडाही चढेगिरी. मुखा सभे माझारी देई, व्याख्यान असंख्य लिहित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला. ह्या साहसास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाही मम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगद अद्धरा. तू व्यापक चराचरा, करता करविता सर्वेश्वरा. अवघे काही तूच, तू जग जन आणि जनार्दन. तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण. तूच किरे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कडे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गुणाचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आले. गोपतेही बनले बली, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते सहाय्य करीसी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझ्या पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या दारा, आता विन्मुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेई हा. हे भवांतक भवानीवर, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार परिस करून ठेवी तसे, तुझी कृपा हाच परिस. लोखंड मी गणुदास, साह्य करी लेकरास. परतेत मजला लोटू नको, तुला अशक्य काही नाही. अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घेई. ग्रंथ सुगम वदावया, माझ्या कुडीची कुलदेवता. कोल्हापूरवासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माथा. मंगल व्हाया कारणे, हे दुर्गे तुळजे भवानी. हे अपर्णे अंबे मृंडानी, ठेवी तुझा वरदपानी. दासगणूच्या शिरावर, आता वंदन दत्तात्रया. पाव वेगी मशी सध्या, गजानन चरित्र गाया. प्रसादासह स्मृती दे, आता शांडिल्यादी ऋषीश्वर वरिष्ठा. हा गौतम पाराशर, ज्ञान नभिजो दिनकर. त्या शंकराचार्या नमन असो, आता अवघ्या संत महंता. नमन माझे सर्वथा, दासगणूच्या धरून हाता. ग्रंथ करवा लेखन, गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर. श्री तुकाराम देहू कर, हे भवाब्दीचे तारू थोर. त्या श्रीरामदास नमन असो, हे शिर्डीकर साई समर्था. वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूसी अभय आता. तुमचे असो द्या संत हो, तुम्हा अवघ्यांच्या कृपेने. मी हे करीन बोलणे, दासगणू मी तुमचे ताने. कठोर मजविषयी होऊ नका, जी का खरी माय असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार, लेखनरूपी कार्याला. दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे. संत ग्रंथ रचवा
रसभरित हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनी एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्ष पदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरिना कौनास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी सत्वाचे वाटाडे, हे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांच्या हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा हा माझारी, संत झाले बहुतापरी. हीन पर्वणिया आली खरी, अवांत देशा कारणी. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वान, येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीस संत चरण. अनादि कालापासून लागत आहेत की. नारद, ध्रुव, कयाधू, कौमार, उद्धव, सुदामा, सुभद्रावर, महाबली, अंजनी कुमार, अजात शत्रू, धर्मराज, शंकराचार्य जगद्गुरु. जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्मविद्येचे मेरू. याच देशी झाले हो मध्यवल्लभ रामानुज. यांचा ऋषी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली लाज. निज सामर्थ्य दावोनिया. नरसिंह मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्यास भक्ती सपार नाही. तिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख, मच्छेंद्र, जालंधर, जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसागर ग्रंथ असेल हे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती. ते नामान हर हरी सन्मती. जनिकांनो संत सखू. चोखा, सावता, कुर्मदास, दामाजी पंत, पुण्यपुरुष. ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदाराज जनार्दन, बोधला निपटन निरंजन. ज्याची चरित्रे गायन केली मागे महिपतीनी. म्हणून त्यांनी नावे देत, मी न साकल्ये आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्त विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले. ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोंडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो हे चांग. मम सुदैवे आला योग, हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अक्कलकोटा सन्निध संत भला. तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओविती, मग मेरुमणी जोडिती. तीच आजी माझी स्थिती. हा चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात, ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले ते जेथ मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर. ज्यांचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले. हे गजानन कमल उद्याले. जे सौरभे वैथिले ते झाले या अखिल ब्रह्मांडा. ह्या शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा. प्रभाव या अवलियाचा, अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्ररूपी वर्षता नीर.
नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवांसी परमभाग्यांचे निश्चयेसी. म्हणून लाधले तयांसी गजानन ते संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलाची केली माझी विनवणी. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी. पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा. परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजनया समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गुण. महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा. या वा पत्ता त्याच्या जातीचा. इतिहास दृष्ट्या न लागी की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणाला गुण. ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण. तेज त्याचे पाहोन ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्यांची खाण आहे कोणची. हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी. शेके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान. त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी आला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा. परी काही तरी असावा अर्थ त्यांच्या हा म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार. धरून आले माहीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणताही त्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कानिफ गज करणात. चांग देव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी असे अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमीच्या दिवशी हा उद्य पावला ज्ञानराशी. पदनता ते या तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी एका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो. त्यांच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपडा. कच्ची चिलम हातात जी होती तयाची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थाची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलुनिया घालीत. हे करण्याचा हाच हेत. अन्न परब्रह्म कळवावया.
काकी गार्जोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्मा निगुती, अन्नम ब्रह्मोती ऐसी युक्ती. उपनिषदांठाई असे त्यांची पटलवा वया खून, शीते वेचती द्या घन त्यांचा सामान्य जना गुण. भावार्थ तो कळला नसे बंकटलाल आगरवाला, होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला, आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले, आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य, की याची कारणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता, काकी तोही सज्जन. दारी आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरुनी याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी, आपण राहू यत्कृतीसी, अजमावया कारणे खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी ऐसी व्यासांची वैखरी. बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पंथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले, दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडूंग घेई गार टाकून हिऱ्याती. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रैळती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना, शुद्धा असेल आपणा तरी तरतूद करू गन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले, नुसतेवरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सत्तेज कांती मनोहर, दंडगर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भुगुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला. ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पावोनिया. देवीदास बुवांसी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेंगेसी, आना एक बाहेर. देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले दारासमोर. स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ सारी, चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मारसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळ वण्याला, मिटक्या मारित बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरांसी जहागीर मिळाल्याची प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नींची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण, ह्या वेळा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चूक. सुभद्रेसाठी दार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी मुक्ती स्वरूप सुभद्रेसाठी, वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव, निरीच्छा हा जहागीर गाव. दिला हरीने जयाला, सूर्यमाध्यानी आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही हे आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी, ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्माची होय साक्षात, भयना कशाची उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंबामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी.
आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले. उभयतांसी पाहून वदले, ते एका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घ्याला वारी. एक ब्रह्मा जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित. परी जग व्यवहार सत्य, आचरितला पाहिजे. अन्न भक्षिले देहांनी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कृपाची या शेजारी, हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी, पीत होते पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले, पंत पाणी गडव्यात. हा हा ते गढूळ पाणी, समर्थान लावा वदनी. ते जनावरा लागुनी, योग्य आहे प्यावया. मी हे पाणी आणले नीर, गोड निर्मळ थंडगार. वाशित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता, महाराज वदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा, ह्या न सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर, ब्रह्मव्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ व्यासित नीर. हे न भेद राहिले, पाणी तरी तोच आहे. निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्यांचे निसंशय. पिनाराही वेगळा, त्यापासून निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती कळे ना या नर जन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविंदिले मन. याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले, ऐशी एकता समर्थवानी. दोघे गेले गहिवरुनी, अनन्य भावे समर्थ चरणी. लोडावया तयार झाले, तो त्याचा जाणून हेत. महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत. अडथळा जगी कोण करी, या पुढील कथा पाही. निवेदन होईल द्वितीयाध्यायी, अवधान द्यावे लवलाही. त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादाओ भाविका प्रत. हेच विनवी जोडोन हात, ईश्वराशी दासगणू. श्रीहरिर्पणस्तु, शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ प्रथमोध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रजाप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करिता.